काँग्रेस नेते नाना पटोले यांना मोठा धक्का बसलाय। पटोलेंचे विश्वासू देवानंद पवार यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। यवतमाळमध्ये काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातोय। रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला। विचारधारेच्या नावाखाली काँग्रेस बहुजनांचा छळ करतोय। पक्ष सोडताच देवानंद पवार यांनी आता पटोले आणि काँग्रेस या दोघांवर देखील टीका केलेली आहे। तरी दृश्य देखील आपण पाहतोय, भारतीय जनता पक्षाचा झेंडा त्यांनी हाती घेतलेला आहे, तर काँग्रेस पक्षावर त्यांनी कडाडून टीका केली आहे। सर्व ठिकाणी विशिष्ट जातीच्याच लोकांच्या हातात काँग्रेसची सूत्र आहे आणि एकीकडे काँग्रेस नेते राहुलजी गांधी कितीही सामाजिक न्यायाच्या गोष्टी करत असले तरी त्या गोष्टीला राज्यामध्ये काहीही अर्थ नाही, कारण राज्याचे नेते त्यांना त्यांच्या विचाराला पुढे नेताना दिसत नाही। म्हणून राहुलजीच्या बोलण्याला जर या ठिकाणी किंमत नसेल आणि 18 पगड जातीतून आलेल्या लोकांना जर या ठिकाणी संधी मिळत नसेल तर अशा पक्षात राहून काय उपयोग। आणि म्हणून मी राजीनामा दिला आणि ज्या पक्षात सामाजिक न्यायाची दारं खुली आहे अशा भारतीय जनता पक्षात मी आज प्रवेश केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।